क्रिकेटचा खेळ असाच आहे. ओव्हरसीज खेळाडू गोलंदाजी करू शकतो आणि दोन्ही ओव्हरसीज बॅटिंगला येऊ शकतात. तसा काही नियम आपण ठेवलेलाच नाही. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन सुरुवातीला सांगतोय, पुन्हा मॅच हारल्यानंतर म्हणू नका की दोन्ही ओव्हरसीज बॅटिंगला येऊ दिले नाही किंवा ओव्हरसीजला गोलंदाजी करू दिले नाही. असे नियम आपण कोणत्याच प्रकारे ठेवलेले नाही. कोणतंच बंधन आपण ठेवलेलं नाही. ओव्हरसीज खेळाडू गोलंदाजी करू शकतो, ओव्हरसीज खेळाडू फलंदाजी करू शकतो. जो गोलंदाज गोलंदाजी करू शकतो तो फलंदाजीला सुद्धा येऊन फलंदाजी करू शकतो. त्यामुळे या सगळ्या नियमांची पूर्तता आपण सुरुवातीलाच करतोय. याची दोन्ही टीमचे कॅप्टन, संघमालक, खेळाडू, आयकॉन या सगळ्यांनी नोंद घ्यावी. जो फलंदाजी करतोय तोही गोलंदाजी करू शकतो, जो गोलंदाजी करतोय तोही फलंदाजी करू शकतो. सुपर ओव्हर रंगताना पाहायला मिळते. एकदा दोन्ही टीम साठी जोरात टाळा वाजू. सुपर ओव्हरला होती सुरुवात. पहिला चेंडू घेऊन आयकॉन विजय कापसे. पहिला चेंडू मात्र पाठवलाय स्क्वेअर लेगला. आसिफ तांबोळीच्या बॅट मधून दे घुमा के षटकार. प्रयत्न करावे लागतील. आसिफ तांबोळीला प्रयत्न करावे लागतील. विजय कापसेला. हे दोन आयकॉन एकमेकांच्या विरोधात आपण पाहतो आमने सामने आहेत. खरं तर कित्येक वेळ एका संघातून खेळलेत, कित्येक वेळ एकमेकांच्या बरोबरनं खेळलेत. एकमेकांचे कमकुवत दुवे एकमेकांना माहिती आहेत. स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट. विजय कापसे टू आसिफ तांबोळी. यावेळीचा चेंडू होता पुन्हा स्क्वेअर लेगला. एक टप्पा घेत वन बाउन्स. षटकारा पाठोपाठ चौकार. थँक्यू. दोन चेंडू 10 धावा, एक षटकार एक चौकार होतोय. विजय कापसेच्या गोलंदाजीवरती फार मोठं आक्रमण आपण पाहतोय. सुपर ओव्हरची मॅच आहे. सामना रोमर्शिक मॅच रंगतदार आहे. सामना रंगताना देखील आपण पाहतोय. सुपर ओव्हरची मॅच देखील आपण इथे पाहतोय. दोन चेंडू 10. सुपर ओव्हरचं षटक आपण पाहतोय. सुपर डुपर ओव्हर. दोन चेंडू 10, 10 रन 2 बॉल. आसिफ तांबोळी ओव्हरसीज खेळाडू आयकॉन, तर गोलंदाज विजय कापसे. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल ऑन साइड मिड विकेटला. चेंडूनं ओलांडली बाउंड्री लाईनची वेस. चेंडू पाठवलाय थेट आसिफ तांबोळीच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. 16 धावा, 3 चेंडू. आसिफ तांबोळी आयकॉन. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र खेळलाय बॅटच्या आतील काढा घेत चेंडू अडवला जाईल. फेकी होते तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 4 चेंडू 17 धावा, 2 चेंडू बाकी आहेत. सुपर ओव्हरची मॅच, सुपर ओव्हरचा थरार आहे. प्रयत्न दोन्ही बाजूने करायचे आहेत, परंतु काही जबरदस्त प्रयत्न विजय कापसेच्या अगेन्स्ट आसिफ तांबोळीचे आपण पाहिलेत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. व्हाईट बॉल, खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जाते. 18 धावा धावपल होती. 4 चेंडू टाकलेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय. अडवला जाईल. मिड ऑन मिड ऑफ चेंडूवर येतोय तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 5 चेंडू 19 धावा. शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय. सुपर ओव्हरची मॅच आपण पाहतोय. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला. रनआउटची संधी तोपर्यंत एक सिंगल येईल. षटक क्रमांक संपेल सुपर ओव्हरचं. सुपर ओव्हर मध्ये बनवल्यात 20 धावा आणि विजयासाठी बनवायच्यात 6 चेंडू 21 धावा.
चला ना, बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण करणारा संघ राजगृह पॅन्थर्स मैदानात उतरलाय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 21 धावा. यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. जस्ट क्रिकेट रॉयल, रुद्रवीर वॉरियर्स बी रेडी. जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्या. परंतु दोन्ही टीम ज्या सुपर ओव्हर खेळतात, सुपर ओव्हर जर टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर आहे. जोपर्यंत मॅचचा निकाल लागत नाही, मॅचचा रिझल्ट येत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर आहे. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज देखील आपण पाहतोय. सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय. क्रिकेट आणि क्रिकेट देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळते. अतिशय सुंदर क्रिकेट आपण स्थानिक गटातून देखील मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं. ऑक्शनच्या माध्यमातून IPLच्या धर्तीवरती खेळाडूंवरती बोली लावत संघ मालकांनी आपल्या संघात सहभागी केलं, पार्टिसिपेट केलं. 1,60,000 रुपये इतकी रक्कम प्रत्येक खेळाडूंना त्यांच्या मानधनानुसार 5% रक्कम या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. एक नवीन संकल्पना फक्त मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग IPL मध्ये या वर्षी आपल्याला पाहायला मिळते. अनेक नवनवीन संकल्पना घेऊन येतात प्रत्येक वर्षी. संतोष अमोल स्पोर्ट्स क्लब, AT ग्रुप, उमेश भाऊ अभिमान गायकवाड मित्र परिवार, धनंजय भाऊ कांबळे आणि त्यांचा मित्र परिवार, या सगळ्यांचं जितकं कौतुक कराल ना तितकं कमीच आहे. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे ते शिल्पकार आहेत. सक्सेसफुल टुर्नामेंट देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय 6 चेंडू 21 बनवायच्यात. 21 रन टू विन 6 बॉल. 6 चेंडू आणि 21 धावा. सुपर डुपर ओव्हर, सुपर ओव्हरचा थरार. गोलंदाज आसिफ तांबोळी तर बॅटिंग साठी ओव्हरसीज आयकॉन विजय कापसे. पहिला चेंडू इथे मात्र खेळला विजय कापसेच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवते, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं खोलले. 5 चेंडू 20. 1 चेंडू 1 धाव. आसिफ तांबोळी फलंदाजीतून गोलंदाजीतून या खेळाडूने इम्प्रेस केलं, प्रभावित केलं आपल्या खेळानं. राजगृह पॅन्थर्स या संघातून प्रत्येक टीम मध्ये आपण 2 ओव्हरसीज खेळाडू पाहिले. प्रत्येक टीम मधून आपण 2 आयकॉन खेळाडूंना पाहिलं. परंतु प्रत्येक संघातून एक असा ओव्हरसीज खेळाडू पाहायला मिळाला की त्यांना अगदी स्वतःच्या संघासाठी चोकून दिलं. फलंदाजीतून गोलंदाजीतून क्षेत्ररक्षणातून आणि एफर्ट्स देत तो मात्र संघाला विजयाकडे घेऊन जाताना पाहायला मिळाला. प्रयत्न तर सुरू आहेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे. 11 जणांचे एफर्ट्स महत्वाचे असतात. फुल टॉस तो मात्र खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 2 3 टप्पा घे, चेंडू सीमा पार. IPLच्या ट्रॉफीला येऊन धडकतोय. चौकार. थँक्यू. एक एक धाव, एक एक चेंडू महत्वाचा आहे. राहुल वाल्लेकरच्या बॅटमधून एक चौकार. 2 चेंडू 5. विजयाचं समीकरण शेवटचे 4 चेंडू. इथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतो आणि तिथे विकेट येईल. फलंदाज राहुल वाल्लेकर, रन आउट, धाव बाद. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. रनआउट आपण पाहिलं तर विकेट येते. राहुल वाल्लेकर आपण पाहिलं तर इथे बाद होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 16. सुपर ओव्हरचा थरार. सुपर ओव्हर रंगली आणि रंगताना पाहायला मिळते. परंतु आसिफ तांबोळीचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहेत. आज शब्द अपुरे पडतील आसिफ तांबोळीसाठी. काय फलंदाजी केली, काय बॅटिंग त्याने केली सुपर ओव्हर मध्ये, आणि फलंदाजी केल्यानंतर गोलंदाजीतून तो अगदी स्वतः इथे चोकून देताना पाहायला मिळतोय.
सगळ्यात जबाबदारी त्याने संघाच्या खांद्यावरती घेतलात आणि खांद्यावरती जबाबदारी पेलताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 16. यावेळीचा चेंडू होता विजय कापसेच्या बॅट मधून एक टप्पा घेत 1 बाउन्स चौकार. 2 चेंडू 12 धावा. थँक्यू धन्यवाद डीचे. शेवटचे 2 चेंडू 12. कहाणी में ट्विस्ट. 4 चेंडू ताल्यात 9. 1 विकेट गमावली. 2 चेंडू आणि 12 धावा. एखादा मोठा फटका षटकार की चौकार. इथे पंच कळवतील व्हाईट बॉल. खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतोय. सामना संपायला तयार नाही. कोणताच संघ हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय. प्रत्येकाला जिंकायचंय. प्रत्येकाला सुपर 8 मधून बक्षीस पात्र फेरीत पोहोचायचंय. प्रतिष्ठा पणाला लागल्यात. कोणाच्या मालकीचा संघ जिंकेल, कोणत्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली टीम बाजी मारेल, कोणते ओव्हरसीज खेळाडू संघाला विजय मिळवून देतील या प्रतिष्ठेच्या लढाईत. 2 चेंडू 11. यावेळीचा चेंडू होता फटका तर खेळलाय टीप लॉंग ऑफला चेंडू अडवलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 10 धावा. राजगृह पॅन्थर संघानं विजयाकडे वाटचाल केली. विजयाच्या दिशेने तो संघ प्रयत्नशील झालाय. बक्षीस पात्र फेरीत पोहोचण्यासाठी एकच पाऊल तो मात्र इथे दूर आहे. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय टीप विकेटला अडवलं चालेल तोपर्यंत धावा येत आहेत. सामना इथे जिंकलाय आणि सामना विजय होतोय. राजगृह पॅन्थर संघ आपण पाहतोय आझाद कवी प्रभू सुनगार यांच्या मालकीचा पहिला संघ सुपर 8 जिंकत या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत करतोय प्रवेश. विजेता संघाचा अभिनंदन, पराभूत संघाचा आभार.